यानंतरची बातमी आहे कोर्टानं नवाब मलिकांना दिलेल्या दिलाशाची। आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळालाय। मलिक यांना जामीन दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे। तर कोर्टानं अनिल देशमुखांना दिलासा दिलेला नाहीये। देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळालेली नाहीये। देशमुखांवर जे रुग्णालयातच उपचार होणार आहेत। पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं मोठी खळबळ उडाली। स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी 3 जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानं खळबळ उडाली। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी वेगानं हालचाली सुरू केल्या। पोलिसांनी एका मैदानात नेऊन बॉम्ब डिफ्यूज केला। स्टेशनला ते आपला सस्पिशियस ऑब्जेक्ट भेटलेला आहे। फर्स्ट इन्फॉर्मेशन अशी आहे की ते जिलेटिन नाही, पण आपले लोक बीडीडीएस टीम सगळे चेक करतायत आणि पुढील तपास आपला चालू आहे। सर, ते कुठे नेण्यात आले आता हे सगळं डिस्पोज केल्यानंतर आपण सांगू तुम्हाला, ठीक आहे सर। 8 दिवसांपूर्वी इथं धमकी देखील देण्यात आली होती की अशा पद्धतीने आम्ही रेल्वे स्टेशनवर करणार आहोत, बॉम्ब ठेवणार आहोत। नाही, आमच्याकडे तसं काही कंट्रोलला कॉल देखील होता सर। अकबरुद्दीन ओवैसींनी काल औरंगाबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि त्यावरून राज्यात सुरू झाला नवाबाद। औरंगजेबाच्या कबरीला अकबरुद्दीन ओवैसींनी भेट दिली। इतकंच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली। त्यानंतर राज्याच्या राजकारणातून त्याच्यावर चहूबाजूनी टीका होतीये। संजय राऊतांनी ओवैसींना तसंच गाडू असा इशारा दिलाय, तर संभाजीराजांनी राज्यात असं घडायला नको होतं असं म्हणत विषयाला बगल दिली आहे। भाजपच्या राम कदमांनी मात्र ओवैसींवर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल उपस्थित केलाय। औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सगळ्यांना खिजवण्यासाठी, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे, हे जे आहे याच्यातून जर महाराष्ट्रामध्ये असंतता निर्माण करायची असं ह्या ओबीसी बंधूंचं काहीतरी एक राजकारण दिसतं। पण मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधलेली, त्याला कबरीमध्ये आम्ही टाकलं। 25 वर्ष तो लढत राहिला, महाराष्ट्रावर चाल करणारा हा मोगल राजा। म्हणजे तुम्ही आज कबरीवरती येऊन नमाज वगैरे पडताय, कधी तर तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल। औरंगजेबच्या कबरच्या ठिकाणी गेले होते, चादर तिने तिथे टाकले सर, कानावर आलं होतं माझ्या। पण मी त्याचा अभ्यास पूर्ण करतो, त्याच्यावर एकदम प्रतिक्रिया देणं मला एकदम बरोबर नाही। पण जर झालं असेल तसं, आणि शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि अशा भूमीत असं करणं हे काही बरोबर नाही आणि योग्य नहीं। हजारों लाखों हिंदुओं के मंदिर तोड़े, हिंदुओं को पीड़ित प्रताड़ित किया, यानी इस मुल्क के साथ सही मायने में गद्दारी की औरंगजेब ने। और इसी औरंगजेब के कब्र में मत्था टेकने वाले ओवैसी को आप छोड़ दोगे? यही है तुम्हारा साहस, यही तुम्हारी हिम्मत। सही मायने में अगर राजद्रोह लगाना है तो इस मुल्क के साथ जिस औरंगजेब ने गद्दारी की और उसके कब्र पर जिसने मत्था टेका, उन पर जाकर के राजद्रोह लगाइए। अकबरुद्दीन ओवैसींच्या कृतीमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय। भाजपचे नेते नितेश राणेंनी पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा, ओवैसीला औरंगजेबाकडे पाठवतो असा इशारा दिला। जय श्रीराम म्हणणाऱ्या लोकांवर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे टाकता आणि आज 24 तास उलटले त्या अकबरुद्दीनला, तर तुम्ही काही करण्याची तुमची हिम्मत नाही। म्हणूनच मी सांगितले, तुमची अगर हिम्मत नसेल तर फक्त 10 मिनिटं तुमच्या पोलिसांना सुट्टी द्या। 11 मिनिटं लागणार नाही, मग त्याला ना औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला आम्ही झोपवलं तर नावाचा शिवप्रेमी आम्ही नाही।